संविधानाने जनतेच्या विकासासाठी एक प्रशासन आणि शासन असे दोन भाग जनतेच्या मूलभूत सुविधेसाठी विकासासाठी आहेत. तरी पण आज जे आपल्याला न्याय मिळाला पाहिजे गावकऱ्यांना किंवा जनतेला, तो काही कुठेच मिळून दिसत नाही. आणि आमचा जो एक पहिला विषय आहे ग्रामपट्टी ग्राम वसुली पाणीपट्टी बँकेत भरणा न करता विल्हेवाट लावून आजपर्यंत कुठलाही त्यांनी जी चौकशी न करता आम्हाला आतापर्यंत काही त्यांनी उत्तर दिले. आम्ही मागील वर्षी देखील 14 ऑगस्टला माझ्या मिसेसने वैशाली धनराज आहिरे, मी धनराज नवाल आहिरे आणि गावातील ग्रामस्थ 14 ऑगस्ट रोजी उपोषणाला बसलो असता आकलाडे साहेब आणि एरंडोल गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांनी आमचं उपोषण 1 महिन्याच्या आत तुम्हाला आम्ही वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल करून तुम्हाला आम्ही लेखी उत्तर देऊ, तरी देखील आजपर्यंत पूर्ण चौकशी न करता आजपर्यंत आम्हाला कुठलंही उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आम्हाला आज रोजी 14 परत त्याच विषयी उपोषण करावं लागत आहे. आणि आडगाव येथील ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतचे त्यांनी गावात जाडी न बस शासन नियम असताना जाडी न बसवता आमच्या गावात एक व्यक्ती मरण पावला. त्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आम्हाला न्याय मिळावा आणि आम्ही मरेपर्यंत उपोषण करणार आहोत ही विनंती. काय सांगाल तुम्ही? मी काय मागले तुमच्या? असं मागितलं सांगितलं मी तुम्हाला की बा आमच्या आडगावची जी संस्था आहे किंवा ग्रामपंचायत आहे, सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सुद्धा काही कामे करू शकत नाही. 5 वर्ष होऊन गेले. आम्ही स्वतःला सुद्धा काम होऊ शकत नाही, गरजेचं काम होऊ शकत नाही, कमवू शकत नाही. 1 कोटी जमा झाले आहेत ते सुद्धा त्यांचा पत्ता नाही. म्हणजे आमच्यावर कोणी माहितीचा अधिकार कोणी देत नाही. मी स्वतःने वारसदार आहे, माझ्या वडीलना गोडी लागले होते, पण तो गावाचे काम व्हायला पाहिजे, का होऊ शकत. आणि गुलाबराव पाटीलने पालकमंत्र्यांनी 4 कोटी रुपये मंजूर झाले, पाईपलाईन झाले, त्यामुळे अजून सुद्धा पाणी येऊ शकले नाही. पाईपलाईन झाली, ते पाणी सोडलं तर सोसायला टाक्या होत्या वरती इतक्या संध्या हवाच्या उडून गेल्या. आडगाव तालुका एरंडोल जिल्हा जळगाव. दिलं होतं पण ते आलं नाही. मी मागे निवेदन दिलं होतं यांच्याकडे, नंतर मी मग कागदपत्र माझ्याकडे कलेक्टरचं निवेदन दिलं आहे केंद्राबद्दल की या केंद्रामध्ये म्हणजे मंत्र्यांना चहा पाणी झाले आणि ते केंद्रामध्ये अतिक्रम मुलं माझे काय बाबते तिथे गार्डन सांगितले. एकनाथ शिंदे सांगितले की आम्ही 50 लाख देऊ आणि तिथे गार्डन बांधायला. बांधगड हे आहे की गावची माहिती आहे की बाबा हे गावाचं काम व्हायला पाहिजे, का होऊ शकत नाही. ही माहिती आहे ग्रामसेवकने हे पैसे टाकले कोणी, गुन्हा दाखल करायचे.